बघा आज today we are going to discuss the chapter chemical reactions and equations. Today we are going to discuss the chapter chemical reactions and equations. हा केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स नावाचा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर तिसरा आहे पार्ट 1 चा आणि याच्यामधला पहिला पॉइंट आहे कन्व्हेन्शन फॉलोड while writing the chemical equation लिहिते वेळास कोणकोणते कन्व्हेन्शन्स फॉलो केल्या जायला पाहिजे. केमिकल इक्वेशन्स लिहिते वेळास कोणकोणते कन्व्हेन्शन्स या ठिकाणी फॉलो करायला पाहिजे असं या ठिकाणी आहे. इथं CH3 घेतलं समजा, हे काहीतरी लिक्विड स्टेट आहे असेल तर इथं L घ्यावं लागत असते. एखादा गॅशियस स्टेट मध्ये असेल तर G घ्यावं लागते. एखादा सॉलिड स्टेट मध्ये असेल तर या ठिकाणी S घ्यावं लागत असते. एखादा एक्वायस स्टेट मध्ये असेल, एक्वायस स्टेट मध्ये AQ घ्यावं लागत असते. AQ एक्वायस स्टेट मध्ये असेल तर या ठिकाणी AQ घ्यावं लागत असते. AQ एक्वायस स्टेट साठी. या ठिकाणी आहे एरो पॉइंटिंग और एरो इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ रिएक्शन. हा जो एरो आहे हा रिएक्शनची डायरेक्शन इंडिकेट करते. डायरेक्शन ऑफ रिएक्शन, एरो इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ रिएक्शन. आणि या एरोच्या मध्येच रिएक्शन ब्रिंग आउट होण्यासाठी, रिएक्शन घडून येण्यासाठी जर काही हीट लागत असेल तर असं सिंबॉल याच्यावर लिहिले जाते. त्याच्यानंतर स्पेसियल कंडिशन, कॅटॅलिस्ट जर असेल एखादा रिएक्शन घडून आणण्यासाठी तर तो कॅटॅलिस्ट. त्याच्यानंतर काही टेम्परेचर, प्रेशर, या सगळ्या कंडिशन या एरोच्या वर लिहिल्या जाते. प्रोडक्ट साइडला जर एखादा गॅस असेल तर ते एरो पॉइंटिंग अपवर्ड इंडिकेट केल्या जाते. त्याच्यानंतर प्रोडक्ट साइडला एखादा इनसोल्युबल, प्रोडक्ट साइडला जर एखादा इनसोल्युबल सॉलिड असेल म्हणजे प्रेसिपिटेट असेल, प्रेसिपिटेट एरो पॉइंटिंग डाउनवर्ड न रिप्रेझेंट केल्या जाते. तर या टोटल याला केमिकल इक्वेशन असं म्हटल्या जाते. दॅट इज द केमिकल इक्वेशन. हे टोटल केमिकल इक्वेशन आहे. तर हे केमिकल इक्वेशन राईट करण्याचे कन्व्हेन्शन्स म्हणजे रूल्स
आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी हे जे काही एरो आहे इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन, तर याच्या राईट साईडला जे काही असते, या एरोच्या राईट साईडला जे काही असते त्याला प्रोडक्ट असं म्हटल्या जाते, आणि एरोच्या लेफ्ट साईडला एरो इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनची डायरेक्शन इंडिकेट करणाऱ्या एरोच्या लेफ्ट साईडला रिॲक्टंट्स लिहिल्या जाते, रिॲक्टंट्स लिहिल्या जाते. इन द केमिकल इक्वेशन, केमिकल इक्वेशन मध्ये reactants are always written on the left hand side, reactants are always written on the left hand side, and products are always written on the right hand side, on the right hand side, on the right hand side of the chemical equation. In the chemical equation, reactants are always written on the left hand side and products are always written on the right hand side in the chemical equation. या ठिकाणी the reactants are always written, reactants are always written, reactants are always written on the left hand side, reactants are always written on the left hand side, reactants are always written on the left hand side, and product are always written on the right hand side, right hand side. Reactants are always written on left hand side and products are always written on the right hand side of the chemical equation, of the chemical equation. केमिकल इक्वेशनच्या या ठिकाणी reactants are always written on the left hand side of the chemical equation and products are always written on the right hand side of the chemical equation. पहिली गोष्ट. second thing, second point, arrow heading towards the product side, arrow heading towards the product side is drawn between the reactant and product. Product कडे हेड असणारा एरो रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये ड्रॉन केल्या जाते. या ठिकाणी प्रोडक्ट कडे हेड असणारा एरो, रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये ड्रॉन केल्या जाते. एरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट, arrow heading towards the product is always written between the reactant and product. The arrow heading
the arrow heading towards the product, product कडे हेड असणारा arrow, the arrow heading towards the product, towards the product, towards the product, arrow heading towards the product is drawn between the reactant and product, is drawn between the reactant and product, is drawn between the reactant and product. Arrow heading towards the product is drawn between the reactant and product. Arrow heading towards the product कडे हेड असणारा arrow रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये ड्रॉ केल्या जाते आणि ते काय इंडिकेट करते? इट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ रिएक्शन. ते डायरेक्शन रिएक्शनची सांगते. इट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ रिएक्शन. ते रिएक्शनची डायरेक्शन इंडिकेट करत असते. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, थर्ड थिंग, if there are two or more than two products, they are separated by the plus sign. If there are two or more than two reactant or product, जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक रिएक्टंट किंवा प्रोडक्ट असतील तर ते सेपरेट केल्या जातात बाय प्लस साइन. दे आर सेपरेटेड बाय द प्लस साइन. The two or more than two reactants, the two or more than two reactants and products two or more than two reactant and products are two or more than two reactant or product are separated by plus sign. हे प्लस साइन ना सेपरेटेड केलेले असते. त्याच्यानंतर या ठिकाणी फोर्थ पॉइंट लिहायचा, द फिजिकल स्टेट्स ऑफ. फिजिकल स्टेट तीन प्रकारचे असते. फिजिकल स्टेट तीन प्रकारचे आहेत. एक गॅशियस, सॉलिड फिजिकल, गॅशियस लिक्विड आणि सॉलिड. ह्या ज्या काही फिजिकल स्टेट आता, गॅशियस फिजिकल स्टेट इज symbolized by G. Liquid physical state is symbolized by L. And solid physical state is symbolized by S. या ठिकाणी the reactants, the physical states of reactants and products are mentioned for more informative, म्हणजे जास्त माहितीसाठी रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट मेन्शन केल्या जातात. एखादा रिएक्टंट गॅसियस स्टेट मध्ये असेल तर ते जी या सिम्बॉलने रिप्रेझेंट केले जाते. एखादा रिएक्टंट लिक्विड स्टेट मध्ये असेल तर ते एल या सिम्बॉलने
एखादा रिॲक्टंट सॉलिड स्टेटमध्ये असेल तर एस या सिम्बॉलनं, आणि एखाद्याचं एक्वायस सोल्युशन असेल तर ते एकयू या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केल्या जात असते. या ठिकाणी इथं याच्यामध्ये द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट are mentioned in the chemical reaction. The physical state of the reactants and products are mentioned in the chemical equation. Chemical equation मध्ये reactant आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट मेन्शन करावं लागत असते का? The physical state of the reactant and product are mentioned in the gaseous state. Physical state of the reactant and product, reactant आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट आर मेन्शन केल्या जाते का इन द केमिकल इक्वेशन. The physical state of the reactant and product are mentioned in the chemical equation. Chemical equation मध्ये reactant आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट मेन्शन केलेले असते का या ठिकाणी, आणि त्या सिम्बॉलाइज्ड केलेले असते का द गॅशियस त्याच्यानंतर लिक्विड and solid state are mentioned by the symbol. States are symbolized here. States are symbolized by गॅशियस स्टेट असेल तर जी या सिम्बॉलने रिप्रेझेंट केल्या जाते, लिक्विड स्टेट असेल तर एल या सिम्बॉलने रिप्रेझेंट केल्या जाते, आणि सॉलिड स्टेट असेल तर एस या सिम्बॉलने रिप्रेझेंट केल्या जाते रिस्पेक्टिव्हली, म्हणजे अनुक्रमे. त्याच्यानंतर फिफ्थ कन्व्हेन्शन, पाचवा रूल केमिकल इक्वेशन लिहिण्याचा. इफ द प्रोडक्ट, या ठिकाणी पाचवा जो रूल आहे, द रिॲक्टंट और प्रोडक्ट प्रेजेंट इन द एक्वायस स्टेट, द रिॲक्टंट or product present in the gaseous state, the reactant or product present in the gaseous state, the reactant or product present in the gaseous state, the reactant or product present in the gaseous state, the reactant or product present in the aqueous solution,
in the aqueous solution are indicated by AQ न इंडिकेटेड केलेलं असते. त्याच्यानंतर when heat is absorbed to bring out the reaction, if heat is given to bring out the reaction, जर रिएक्शन घडून आणण्यासाठी हीट दिल्या जात असेल, then the sign triangle is written on the arrow indicating the direction of reaction. जर एखादी रिएक्शन कॅरीड आउट होण्यासाठी, ब्रिंग आउट होण्यासाठी, घडून आणण्यासाठी जर हीट द्यावं लागत असेल, तर असं साइन या डायरेक्शन ऑफ रिएक्शन इंडिकेट करणाऱ्या एरोवर असं साइन या ठिकाणी ड्रॉ केल्या जाते. या ठिकाणी if heat is given to bring out the chemical reaction, if heat is given to bring out the chemical reaction घडून आणण्यासाठी जर हीट दिल्या जात असेल, if heat is given to bring out the chemical reaction घडून आणण्यासाठी जर हीट दिल्या जात असेल, the sign triangle is written on the arrow indicating the direction of reaction ची डायरेक्शन इंडिकेट करणाऱ्या एरोवर या ठिकाणी ट्रायंगलचा सिम्बॉल काढला जाते. जर त्या रिएक्शनला आपण हीट सप्लाय करावं लागत असेल रिएक्शन घडून आणण्यासाठी, आणि जर रिएक्शन हीट रिलीज करत असेल, एखादी रिएक्शन जर हीट रिलीज करत असेल, एखादी रिएक्शन जर हीट रिलीज करत असेल, ही आहे रिएक्टंट साइट H2O काहीतरी आहे, ही आहे प्रोडक्ट साइट H2O, ही प्रोडक्ट साइट आहे या ठिकाणी. आणि जर एखादी रिएक्शन हीट रिलीज करत असेल तर प्रोडक्ट साइटला हीट असं लिहिल्या जाते. if the reaction release heat, if the reaction release heat, then the word heat is written on the product side. त्यावेळेस प्रोडक्ट साइटला त्या ठिकाणी हीट असं लिहिल्या जाते. त्याच्यानंतर
8वा रूल्स या ठिकाणी इफ द प्रोडक्ट जर गॅशियस स्टेटमध्ये असेल, तर त्याच्या साईडला पॉइंटिंग एरो अपवर्डने इंडिकेट केला जाते. गॅशियस स्टेटमधला प्रोडक्ट जो काही असतो त्याच्या साईडला एरो इंडिकेटिंग अपवर्ड असते. आणि प्रोडक्ट जर प्रेसिपिटेट स्टेटमध्ये असेल, प्रेसिपिटेट स्टेटमध्ये असेल म्हणजे इनसोल्युबल सॉलिड स्टेटमध्ये असेल. प्रोडक्ट जर प्रेसिपिटेट स्टेट इनसोल्युबल सॉलिड स्टेटमध्ये असेल तर या ठिकाणी पॉइंटिंग एरो डाऊनवर्डनं इंडिकेट या ठिकाणी केल्या जात असते. या ठिकाणी इफ द प्रोडक्ट is in gaseous state, then it is indicated by arrow pointing in upward direction. And if the product is in insoluble solid state, जर प्रोडक्ट इनसोल्युबल सॉलिड स्टेट म्हणजेच प्रेसिपिटेट स्टेटमध्ये असेल तर या ठिकाणी then it is indicated in arrow heading, arrow pointing in downward direction, त्याच्यानंतर 9वा रूल, जर एखादी कंडिशन असेल एखाद्या रिॲक्शनसाठी जर कॅटॅलिस्ट लागत असेल किंवा एखादं टेम्परेचर लागत असेल, प्रेशर लागत असेल तर ते कुठं लिहिलं जाते? एरो इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ रिॲक्शनची डायरेक्शन इंडिकेट करणाऱ्या एरोवर या ठिकाणी कॅटॅलिस्ट, टेम्परेचर आणि प्रेशर इंडिकेट केल्या जाते. या ठिकाणी सर्टन कंडिशन्स सर्टन या शब्दाचा अर्थ आहे विशिष्ट. सर्टन कंडिशन्स टेम्परेचर pressure and catalyst are written on the arrow
on the arrow indicating the direction of reaction, the direction of reaction, the direction of reaction. Next 10 नंबरचं आहे, या ठिकाणी स्पेशल कंडिशन, नेम्स ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नावं, समजा CS3 हा रिएक्टंट असेल तर हा मिथिल आहे, याचं नाव याच्या खाली लिहिल्या जाते. प्रोडक्ट आणि रिएक्टंट दोघांचेही नावं त्यांच्या खाली लिहिल्या जाते. द नेम्स ऑफ द reactants and products are written below their formula. या ठिकाणी CH3OH हा मिथिल अल्कोहोल आहे, तर याचा फॉर्म्युला या मिथिल अल्कोहोलच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या खालीच त्याचा फॉर्म्युला लिहिला जाते. या ठिकाणी द नेम्स ऑफ द reactants and products, names of the reactant and products are written below their molecular formula. अशा प्रकारचं या ठिकाणी कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल रायटिंग द केमिकल रिॲक्शन्स. एखादी केमिकल रिॲक्शन लिहिते वेळेस कोणकोणते कन्व्हेन्शन्स फॉलो करायला पाहिजे, तर इतके कन्व्हेन्शन्स फॉलो करायला पाहिजे. एखादी केमिकल रिॲक्शन म्हणजेच केमिकल इक्वेशन लिहिते वेळेस इतके रूल्स या ठिकाणी फॉलो करायला पाहिजे.